आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। नीटची पुनर्परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। पुण्यातली बातमी। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेवर आरोप निश्चिती झालेली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यामध्ये कडक तरतूद केली जाणार। परिवहन विभागाचा निर्णय। या संदर्भातील कच्चा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला। लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार। अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी। मान्सून केरळच्या उंबरठ्यावर। गेल्या 2 दिवसांमध्ये मान्सून केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये दाखल होण्यास पोषक वातावरण। नागपूरहून मुंबई दिल्ली विमान फेऱ्या पूर्ववत करा। गडकरींची मागणी। नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वाटपावरून वाद। शिवसेना भाजपकडून नगराध्यक्षांच्या विरोधात बॅनरबाजी। महायुतीमधील वाद चव्हाट्यावर। वाशिमच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाला लोखंडी रॉडनं मारहाण। 10 ते 12 जणांकडून लोखंडी रॉडनं मारहाण। 4 जण जखमी। दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून मारहाण। तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनाही लोखंडी रॉडनं मारहाण। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण सुरू। शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला अरणमधील शेतकऱ्यांचा विरोध। पोलीस, मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक। शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधल्या पाचोडमध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार। मदतीच्या बहाण्याने 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार। पाचोड पोलिसांकडून आरोपीला अटक। सोलापुरात मौलानानं चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना। आरोपी मौलाना उमर रिझवीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी उमर रिझवी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती। वाशिम जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचं संकट। पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील 229 गावांमध्ये 238 उपाययोजना प्रस्तावित। सध्या 103 गावांमधील विहिरींचं अधिग्रहण। 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। पालघरमध्ये आदिवासी एकता परिषदेचं आमरण उपोषण सुरू। आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर कारवाई होत नसल्यानं उपोषण सुरू। आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण, बनावट एसटी प्रमाणपत्रावरून आदिवासी आक्रमक। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार। सीबीएसईकडून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू। विद्यार्थ्यांना आता पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय मोठी फी मोजावी लागणार। पालकांचा संताप। मुंबई पालिकेने नालेसफाईची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली। शहरातील 102.92% नालेसफाई पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा। मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 70% पूर्ण झाल्याची माहिती। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। उमरीमधल्या बोळसा शिवारात वीज कोसळून 8 शेळ्या आणि 1 गाय दगावली। घटनेचा तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। लातूर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा पाऊस। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित। मुंबई अहमदाबाद महामार्गावर बल्कर ट्रकला आग। ट्रकची केबिन जळून खाक। चालक सुखरूप। या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी नाही। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश।